ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. विवेक चूडामणी या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण यापूर्वी 5 व्याख्यानं बघितले. आज आपलं 6वं व्याख्यान असणार. तेव्हा आपण बघितलं साधन चतुष्टय बघितले, 3 प्रकारचे शरीर बघितले, पंचकोश बघितले. त्यानंतर आपण आत्म्याचं स्वरूप पण बघितलं. आता हे सगळं बघितलं. आता ह्या वेदांताचा जर जीवनामध्ये अनुभव घ्यायचा असेल, आपण आत्म्याचं स्वरूप बघितलं. आता हे आत्म्याचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर काय होईल? तर हे नुसतं पुस्तकं वाचल्यामुळे होणार नाही, तर आपल्याला गुरुचा आश्रय घ्यावा लागेल. आपल्याला गुरुकडे जावं लागेल आणि गुरुकडे जाऊन मार्गदर्शन घ्यावं लागेल. कारण आपल्या वेदांमध्ये गुरु परंपरा ही अतिशय महत्त्वाची परंपरा आहे. बाकीची कोणतीही शिक्षा, कोणतंही शिक्षण, कोणतीही विद्या तुम्ही प्राप्त करू शकता कॉम्प्युटरच्या माध्यमातून, पण आध्यात्मिक ज्ञान जर पाहिजे असेल तर गुरुची आवश्यकता आहे. आणि भौतिक ज्ञानासाठी गुरु कसा पाहिजे हे काही महत्त्वाचं नाही. तो आपल्या विषयामध्ये पारंगत असला म्हणजे झालं. पण आध्यात्मिक जीवनामध्ये मात्र तसं नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये गुरु चारित्र्यवान पाहिजे, तो आध्यात्मिक पाहिजे, तो ब्रह्मनिष्ठ पाहिजे. कुणीही आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. तुम्हाला वेदांचं खूप ज्ञान असेल तर तुम्ही पंडित होऊ शकता. तुम्ही पंडित होऊ शकता, लोकांना व्याख्यानं देऊ शकता, पण गुरु होऊ शकत नाही. म्हणून गुरु कसा असला पाहिजे आणि शिष्यसुद्धा कसा असला पाहिजे हे विस्तारानं आपल्याला शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की कोणीही गुरु होऊ शकत नाही आणि गुरुची तर आवश्यकता आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये गुरु पाहिजेच. आता भगवान श्री रामकृष्णांना गुरु करण्याची काय गरज होती? ते तर भगवान होते, त्यांना सगळं काही ज्ञात होतं, सगळं ज्ञान होतं, पण तरी त्यांना गुरु केले. त्यांनी गुरु केले कारण दाखवून देण्यासाठी की ही गुरु शिष्य परंपरा अखंडितपणे पुढे गेली पाहिजे. अद्वैताच्या ज्ञानासाठी त्यांनी तोतापुरीला गुरु केलं. म्हणून रामकृष्ण मठामधले स्वामी हे पुरी संप्रदायामध्ये येतात. जेव्हा बेंगलोरला हर्षानंदी होते ते हर्षानंद पुरी लिहायचे. म्हणजे हा जो पुरी संप्रदाय आहे त्या गुरुकडून भगवान श्री रामकृष्णांनी दीक्षा घेतली आणि त्यांच्याकडून अद्वैत ज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणून हा संप्रदाय पुरी संप्रदाय झाला. आणि मग त्यांच्याकडून भगवान श्री रामकृष्णांकडून स्वामी विवेकानंद, अशा प्रकारे ही परंपरा सुरू आहे. म्हणजे अद्वैत ज्ञान जरी प्राप्त करून घ्यायचं असेल तरीसुद्धा गुरुकडे जावंच लागतं. गुरुकडून मंत्र घ्यावाच लागतो. जे महावाक्य आपल्या शास्त्रामध्ये आहे ते महावाक्य गुरुकडूनच ऐकावे लागतात. आणि तत्त्वमसी, तर इथे अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, हे जे काही महामंत्र आहे हे सगळे गुरुकडून आपल्याला श्रवण करावे लागतात. म्हणून गुरुचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. गुरुशिवाय हे ज्ञान प्राप्त आपण करून घेऊ शकत नाही. आपण जरी प्रयत्न केला तरी आपल्याला होणार नाही, कारण गुरुची कृपा पाहिजे, गुरुचा आशीर्वाद पाहिजे. मग आपल्याला हे ज्ञान सहज प्राप्त होऊ शकतं. म्हणून सगळ्या संप्रदायामध्ये गुरुशिष्य परंपरा असते. इथे पण शंकराचार्यांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे
विवेक चूडामणी यामध्ये शिष्य आहे आणि गुरु आहे, आणि तो शिष्य गुरुला प्रश्न विचारतो आहे आणि गुरु आपल्या शिष्याला उत्तरं देत आहे, आणि ती सगळी प्रश्न आणि उत्तरं आपल्याला विवेक चूडामणीच्या माध्यमातून शंकराचार्यांनी दिलेली आहे. तर इथे आपण बघूया गुरुचं महत्त्व, गुरु कसा असला पाहिजे, शिष्य कसा असला पाहिजे, साधना कशा प्रकारे केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर इथे गुरु कसा पाहिजे हे पहिले सांगितलेलं आहे. श्रोत्रियो अवृजुनो अकामहतो यो ब्रह्मवित्तम ब्रह्मणी उपरत शांतो निरिंदव युवा नलः अहेतुक दया सिंधूर बंधू आनमताम सताम. तर इथे या श्लोकामध्ये काय सांगितलं शंकराचार्यांनी? श्रोत्रियो, पहिली गुरुची क्वालिटी काय सांगितलं आहे? श्रोत्रियो म्हणजे त्याला शास्त्राचं ज्ञान पाहिजे. शास्त्राचं ज्ञान पाहिजे म्हणजे शास्त्राचं मर्म त्याला कळलेलं पाहिजे. त्याला पांडित्य नसलं तरी चालेल. तर भगवान श्री रामकृष्ण कुठेही शिकायला गेले नाही, त्यांनी वेदही वाचले नाही, वेदांतही वाचला नाही, पण त्यांना सगळ्या शास्त्राचं मर्म माहिती होतं. म्हणजे शास्त्राचं मर्म माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते नुसते शब्द माहिती असून काही उपयोग नाही. ते शब्द तर कुणालाही माहीत असू शकतात, पण त्या शब्दाच्या माध्यमातून त्या शास्त्रामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि जे सांगितलेलं आहे त्याचं आपण आचरण करायला पाहिजे. जो नुसतं ऐकतो, लोकांना सांगतो, पण आचरण करत नाही, त्याला आपण इथे श्रोत्रियो म्हणू शकत नाही. म्हणजे शास्त्रामध्ये तो पंडित असेल पण काय उपयोग आहे? त्याला नुसतं शब्दाचं ज्ञान आहे पण शास्त्राचा मर्म कळलेला नाही. एकदा एक पंडित, भगवान श्रीरामकृष्ण सांगायचे, तो राजाकडे जायचा आणि राजाला भागवत शिकवायचा. आणि भागवत शिकवल्यानंतर जाताना म्हणायचे की राजा समजलं का? तेव्हा राजा म्हणायचे की पंडितजी प्रथम तुम्ही समजून घ्या. आता दररोज राजा असं म्हणतो की पंडितजी तुम्ही प्रथम समजून घ्या, मग मला विचारला समजलं का? त्या पंडिताला काही कळेना. असे बरेच दिवस निघून गेले. एक दिवस त्या पंडितानं विचार केला की राजा मला असा का विचारतो? मग त्यानं विचार केला की बरोबरच आहे. भागवताचा अर्थ काय आहे की भगवंतासाठी सर्वस्वाचा त्याग करा, भगवंतच आपल्या जीवनाचा एकमात्र उद्देश करा. मी एवढं सांगतो पण मी तर काहीच करत नाही. त्या क्षणीच त्यानं घरदार सोडून दिलं आणि एका कागदावर लिहून पाठवलं की राजा, आज मला भागवताचं मर्म कळलेलं आहे, आज मी भागवत प्राप्तीसाठी घर सोडून निघून जात आहे, मी तुमच्याकडे येऊ शकणार नाही. म्हणजे बघा, तो पंडित होता, राजाला शिकवायचा आणि राजाला विचारायचं की तुम्हाला कळलं का, पण स्वतःला मात्र काहीच कळलं नाही. आता असा पंडित काय कामाचा? पण राजा हुशार होता. राजा म्हणते की पंडितजी पहिले तुम्ही तर समजून घ्या, जे तुम्ही मला जे सांगता ते तुम्हालाच तर समजलं नाही, तुम्हीच तर त्यानुसार आचरण करत नाही आणि मला म्हणता की समजलं का? म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, तर शास्त्राप्रमाणे आपलं जीवन पण त्याप्रमाणे घडवलं पाहिजे. जर आपण शास्त्र वाचत असू आणि त्यामधलं काहीही आचरण करत नसू तर त्या शास्त्रज्ञानाला काहीही अर्थ नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की ज्याला शास्त्राचं मर्म माहिती आहे त्याला तो डिटेलमध्ये जाणार नाही, तो खूप काही सांगणार नाही, पण शास्त्राचा मतितार्थ, शास्त्रांना काय सांगायचं आहे, आता हे ब्रह्मत शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, तरी पण शास्त्र सांगण्याचा प्रयत्न करतात. अरे बाबा, तू तेच आहे, तत्त्वमसी, मी जे काही सांगत आहे ते सगळं तूच आहे,
तुझ्यापासून काही ते वेगळं नाही सत्य, तूच सत्यस्वरूप आत्मा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. पण मनुष्य ते नुसते शब्द घेऊन विसरून जातो. त्याची आपण अनुभूती करून घेतली पाहिजे, हा विचारही त्याच्या मनामध्ये येत नाही. मग असा जर गुरु असेल तर उपयोग काय? तुमच्यामध्ये तो वैराग्य निर्माण करत नाही, तुमच्यामध्ये आत्मज्ञानाची स्पृहा निर्माण करत नाही, तो शास्त्र चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगू शकत नाही. बघा, भगवान श्री रामकृष्ण कसे गुरु होते, शिष्यांना कसे समजून सांगायचे, कुणासाठी काय उपयोग आहे ते बरोबर सांगायचे. नरेंद्राला म्हणायचे की तो पंचदशी वाच, अष्टवक्र संहिता वाच. तो म्हणाला की यामध्ये काय आहे? अरे काही असो की नसो, माझ्यासाठी तरी वाच, तुला आज कळणार नाही पण नंतर कळेल. म्हणजे गुरु आपल्या शिष्यांना कशा प्रकारे घेऊन जात असतो, योग्य मार्गाने कसा घेऊन जात असतो. ठाकूरांना माहिती होते की नरेंद्र अद्वैताचा अधिकारी आहे, म्हणून त्यानं अद्वैताची पुस्तकं वाचली पाहिजे आणि सगळीकडे भगवंताला बघितलं पाहिजे. तर अशा प्रकारे गुरु शिष्याचा मनाचा भाव समजतो आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन करतो. पण गुरुला शास्त्राचं मर्म माहिती पाहिजे. म्हणून ते म्हटलं आहे की श्रोत्रियो अवृजिनो, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्गुण असू नये. म्हणजे तो पवित्र असला पाहिजे, तो निष्कलंक असला पाहिजे, त्यानं कोणतंही पापकृत्य करता कामा नये. त्याचं जीवन जर पवित्र असेल तरच तो गुरु होण्याचा अधिकारी आहे. बाकी क्षेत्रामध्ये तो कसा आहे त्याला महत्त्व नाही, पण आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुचं जीवन पवित्र पाहिजे, निष्कलंक पाहिजे. मग इथे म्हटलं आहे अवृजिनो, अकामहतो, आणि त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामना असता कामा नये. ह्या भौतिक जगाविषयी कोणतीही कामना असू नये. जर कामना करायची आहे तर जगाच्या कल्याणाची कामना करावी. स्वतः विषयांचा भोग घेण्याची कामना त्याच्यामध्ये बिलकुल असता कामा नये. तो कामिनी कांचनावर बिलकुल आसक्त असू नये. जर तो या जगातल्या गोष्टीवर आसक्त असेल, पैशावर, नाम, यश, पैसा, भोग, तर तो गुरु होऊ शकत नाही. अकामहतो म्हणजे त्याच्यामध्ये कामना बिलकुल नाही, सगळ्या कामनांचा त्याग केलेला आहे. त्याला म्हटलं आहे अकामहतो, श्रोत्रियो अवृजिनो अकामहतो यो ब्रह्मवित्तम, म्हणजे ज्यानं ब्रह्माला चांगल्या प्रकारे जाणलेलं आहे, म्हणजे ब्रह्मज्ञानी आहे. आजकाल ब्रह्मज्ञानी गुरु मिळणं फार अवघड आहे, आणि जर तो ब्रह्मज्ञानी असेल तरी आपण त्याला ओळखू शकत नाही. पण इथे सांगायचा अर्थ काय आहे की तो ब्रह्मज्ञानासाठी प्रयत्न करत असला पाहिजे आणि ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर तो फार अग्रेसर झालेला पाहिजे. एखाद्या वेळेस त्याला या जन्मामध्ये अनुभूती आली नसेल, पण तो त्या मार्गावर आहे आणि ध्येयाकडे वाटचाल करत आहे आणि ध्येयाच्या जवळ पोहोचलेला आहे. इथे तर म्हटलं आहे की तो ब्रह्मविद पाहिजे, ब्रह्माला जाणणारा पाहिजे. पण आपल्याला कसं कळणार कुणी ब्रह्म जाणलेलं आहे कुणी जाणलेलं नाही आहे? म्हणून आपण जेव्हा गुरु करतो तेव्हा आपण समजायचं की आपला गुरु ब्रह्म जाणणाराच आहे, असं आपल्याला काही समजायला हरकत नाही. पण मात्र ह्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतीही कामना नको. जर तो तुमच्याकडून पैसे मागत असेल, पैसे वसूल करत असेल, तर समजा की तो गुरु होऊ शकत नाही. त्याला शास्त्राचं मर्म माहिती नसेल, तो नुसता शब्द सांगत असेल, लोकांना व्याख्यान देत असेल, पंडित असेल, पण स्वतः आचरण करत नसेल, तर तोही गुरु होऊ शकत नाही. आणि तो जर पापकर्म करत असेल, वाईट कृत्य करत असेल, दुष्कृत्य करत असेल, तो सुद्धा गुरु होण्याचा अधिकारी नाही. तर इथे आपल्याला 4 गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानंतर ब्रह्मणी उपरत, म्हणजे नेहमी ब्रह्मामध्येच लीन राहतो. जसं भगवान श्री रामकृष्णांचं मन
नेहमी ईश्वरामध्ये विलीन राहायचं. त्यांचं मन काही केल्या खाली येत नव्हतं. नेहमी त्यांचं मन त्या अनुभूतीकडेच जात होतं. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये प्रवास करायचे, त्यांचं मन ब्रह्मामध्ये लीन होऊन जायचं. बसमध्ये बसलेले आहे, स्टेशन आलं आहे, त्यांना काही माहिती नाही, उतरलं पाहिजे. ते एकदम शेवटल्या टोकावर जायचे आणि मग पुन्हा परत यायचे. तो ड्रायव्हर म्हणायचा, कंडक्टर म्हणायचा, अहो तुमचं स्टेशन तर मागेच गेलं. पण स्वामीजींना भानही नव्हतं. त्यांचं मन एवढ्या उच्च भूमीवर होतं की कोणतं स्टेशन आहे, काय आहे हे बघायला त्यांना वेळच कुठे होती. म्हणजे अशा प्रकारच्या त्यांच्या मनाची अवस्था होती. भगवान श्री रामकृष्ण म्हणा की विवेकानंद म्हणा किंवा हे महान संत म्हणा, रमण महर्षी म्हणा, शंकराचार्य म्हणा, यांच्या मनाची ही अशी अवस्था असते की ते मन सतत ब्रह्मामध्ये विलीन झालेलं असते. त्यांना प्रयत्न करून त्या मनाला खाली आणावं लागतं. ते मन सहजासहजी या भौतिक स्तरावर यायला तयारच नसते. ते त्या अखंडाच्या राज्यामध्येच राहू इच्छिते. काहीतरी कामना जोर करून मनामध्ये आणावी लागतात. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की पाणी पितो असं म्हणून ते एक कामना निर्माण करायचे, तेव्हा त्यांचं मन खाली यायचं. म्हणजे हे आहे गुरुचं लक्षण. ब्रह्मणी उपरत शांतो, आणि ते कसे असतात? शांत असतात. कारण त्यांना ती शांती प्राप्त झालेली असते ब्रह्मज्ञानामुळे. ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, ज्याला सत्याची अनुभूती आलेली आहे, त्याला अशांत काय करणार? कारण त्याला कशाचीच गरज भासत नाही. जेव्हा आपल्या मनामध्ये कामना असतात, कामना पूर्ण होत नाही म्हणून अशांती आपल्या मनामध्ये निर्माण होते. पण त्यांच्या मनामध्ये कोणतीही कामना नसते. एक उदाहरण दिलेलं आहे, निरिंधन इव अनलह. म्हणजे अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये जर तुम्ही इंधन जर टाकलं नाही, तुम्ही होम करता, त्या होमामध्ये तुम्हाला लाकडं टाकावी लागतात, तूप टाकावं लागते, कर्पूर टाकावा लागतो, तेव्हा तो होम जळत राहतो. आता तुम्ही त्यामध्ये लाकडं टाकणं थांबवलं तर काय होईल? तो अग्नी आपोआप विझेल, तो पेटत राहणार नाही. आपल्या मनरूपी अग्नीमध्ये आपण वासनारूपी लाकडं टाकत असतो. आता मनरूपी अग्नीमध्ये वासनारूपी लाकडं टाकल्यामुळे तो अग्नी जळत राहतो. तो अग्नी कधीही शांत होत नाही. पण हे लोक जे असतात त्यांच्या मनामध्ये कामनाच नाही आहे. त्यामुळे मनाचा अग्नी कसा होतो? विझून जातो आणि तो शांत होतो. कारण त्याला जळण्यासाठी इंधनच तुम्ही देत नाही, मग तो जळणार कसा? जर मनामध्ये कोणती कामनाच नाही तर ते मन अशांत होणार कसं? म्हणून निरिंधन इव अनलह. अनल म्हणजे अग्नी. जसा अग्नीमध्ये इंधन टाकलं नाही तर तो अग्नी शांत होतो, अशा प्रकारे ह्या गुरुचं मन शांत होऊन जातं. कारण त्याच्या मनामधल्या कामना निघून गेलेल्या आहे. त्याचं मन ब्रह्मामध्ये विलीन झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नाही. शास्त्राचं मर्म कळलेलं आहे, ब्रह्माला जाणून घेतलं आहे. आता अशा मनुष्याचं मन शांत होणारच ना. अहेतुक दया सिंधू. आणि असे हे लोक कसे असतात? अहेतुक दया सिंधू, करुणेचे सागर असतात आणि त्यांची आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते. अहेतुक. आणि त्यांना जे लोक शरणागत येतात त्यांचा ते स्वीकार करतात, त्यांचा उद्धार करतात, त्यांच्यावर कृपा करतात. बंधू आनमताम सताम. तर जे लोक चांगली कर्म करतात, जे चांगली लोक आहेत, त्यांचा जे आश्रय घेतात, तर त्यांच्यासाठी ते कसे आहे? दया सिंधू. आणि ते बंधू आहे. बंधू आनमताम सताम म्हणजे अशा लोकांचे ते बंधू आहे, मित्र आहे, जे त्यांचा आश्रय घेतात, जे चांगलं जीवन जगतात. त्यांच्याकडे आल्यानंतर ते त्यांचा स्वीकार करतात आणि त्यांचे मित्र होऊन त्यांना भगवंताच्या दिशेनं जायला
कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता मदत करतात. अहेतुक दया सिंधू, त्यांचा कोणताही हेतू नाही, कोणत्याही प्रकारच्या स्वार्थानं प्रेरित झालेले नाही की मी याला जर उपदेश दिला तर मला काय मिळेल, हा विचार त्यांच्या मनामध्ये नाहीच. कारण त्यांना माहिती आहे की याची अवस्था काय आहे. हे संसारामध्ये एवढं दुःख भोगत आहे, या संसारातल्या दुःखामधून बाहेर कसं यांना काढावं, हाच एकमात्र विचार त्यांच्या मनामध्ये असतो. त्यामुळे ते कुणाहीकडून कशाचीही अपेक्षाच करत नाही. लोकांना मदत करत राहणं जणू काय हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असतं. तर अशा प्रकारचा गुरु पाहिजे की जो गुरु फक्त आपल्या शिष्यांचं कल्याण इच्छित असतो. आता शिष्य त्याच्याकडे जातो. आता शिष्य अशा गुरुला अप्रोच करतो आणि तो अप्रोच करून काय म्हणतो, दुर्वार संसार दवाग्नि तप्तम दोधूयमानं दुरदृष्टवातहि भीतं प्रपन्नं प्रतिपाहि मृत्योः शरण्यमन्यद्य दहम न जाने. तर हा शिष्य काय म्हणतो की गुरुदेव, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तुमच्याशिवाय माझं या जगात कोणीही नाही. तुमच्याशिवाय मी कोणाकडेही जाऊ शकत नाही. माझी अवस्था कशी आहे, माझ्या मनाची अवस्था कशी आहे, म्हणजे शिष्याच्या मनाची अवस्था अशा प्रकारे व्हावी लागते, तेव्हा गुरु आश्रय देतो. तर हा शिष्य म्हणतो, दुर्वार संसार दवाग्नि तप्तम. भगवान, हा संसार दुर्वार, अतिशय कठीण, पार करणं अतिशय कठीण, हा भवसागर दुर्वार संसार आणि दवाग्नि तप्तम, मी ह्या संसाराच्या आगीमध्ये पोळत आहे. आता हे आपल्याला कळते का? आणि ती आग कशी आहे, दवाग्नि तप्तम. ज्या जंगलामध्ये जेव्हा वनवा लागतो त्याला म्हणतात दवाग्नी किंवा दावाग्नी. आता ह्या दावाग्नीमध्ये म्हणजे ह्या संसाररूपी जंगलाला आग लागलेली आहे. आता ही जी आग लागलेली आहे, हा जो वनवा पेटलेला आहे, सगळ्या बाजूनं हाहाकार आहे, सगळे पशु पक्षी माणसं मरत आहे, मी आता त्यामध्ये पोळत आहे. म्हणजे हा संसार दवाग्नीसारखा आहे. आणि नुसते अग्नी नाही, तर त्यामध्ये हवा येत आहे जोरात, आणि जोराच्या हवेनं तो अग्नी अजून जास्तच भडकत आहे. बघा, भीतं प्रपन्न परिपाहि मृत्यो दोधूयमानं दूरदृष्टवातहि. म्हणजे तो धोधो जळत आहे. कशामुळे? दूरदृष्टवातहि, म्हणजे हवा. ज्या ठिकाणी अग्नी असते त्या ठिकाणी हवा येते आणि अग्नीला अजून जास्त वाढवते. तर ह्या हवेमुळे, आता ही हवा म्हणजे काय, आपले कर्म. आता माझ्या कर्माची जी ती हवा आहे, त्या हवेमुळे हा अग्नी जास्तच वाढत आहे, धो करत जळत आहे. आता अग्नी तर लागणारच आहे. आता बघा, जंगलाला जेव्हा आग लागते, जेव्हा वनवा पेटतो, तेव्हा त्या वनव्याला कंट्रोल करणं किती कठीण असतं. हजारो प्राणी जळून खाक होतात, हजारो वृक्ष, लाखो वृक्ष जळून खाक होतात, पण ती अग्नी कंट्रोलमध्येच येत नाही. मग वरून हेलिकॉप्टरमधून पाणी सोडतात, जमिनीहून पाणी सोडतात, म्हणजे कितीतरी प्रयत्न करतात ती अग्नी विझवण्याचा, नाहीतर सगळंच्या सगळं जंगलच ती खाऊन टाकेल. तर अशा प्रकारची जी अग्नी आहे, जो वनवा पेटलेला आहे, आता हा संसार म्हणजे त्या वनव्यासारखा आहे आणि मी त्यामध्ये होरपळत आहे, अक्षरशः होरपळत आहे. अशी माझी अवस्था झालेली आहे. आता मला मृत्यूची भीती वाटते, कारण ह्या अग्नीमध्ये सापडल्यानंतर मरणारच. भीतं प्रपन्न परिपाहि मृत्योः. तर मला आता ह्या मृत्यूची भीती वाटत आहे की या अग्नीमध्ये जळून कधी माझी खाक होईल.
ह्या संसाररूपी अग्नीमध्ये कधी माझा प्राण जाईल, मला आता मृत्यूची भीती वाटायला लागली आहे. आता ह्या शिष्याच्या मनाची अवस्था बघा. त्याला हा संसार दावाग्नीसारखा वाटतो आणि ह्या संसाराच्या अग्नीमध्ये मी पेटत आहे ही त्याला जाणीव होते की मी याच्यामध्ये होरपळत आहे. मला अतिशय वेदना होत आहे आणि ही अग्नी तर वाढतच आहे, विझायचे नावच घेत नाही. त्या अशा या अग्नीमध्ये मी सापडलेलो आहे, अशा या संसाररूपी अग्नीमध्ये मी सापडलेलो आहे. आता कोणत्याही क्षणी माझा मृत्यू होऊ शकतो, कधीही मला मरण येऊ शकतं. आता मला यामधून बाहेर कोण काढणार? नाहीतर मी पोळून मरून जाणार. तेव्हा गुरुदेव तुम्हीच आता माझ्यावर कृपा करा. तुमच्याशिवाय दुसरा कुणीही मला या अग्नीमधून बाहेर काढू शकत नाही. हे गुरुचे कसं आहे की आपल्याला संसाराच्या अग्नीमधून बाहेर काढू शकतात. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, ते काढू शकतात. पण शिष्याच्या मनाची अवस्था कशी व्हायला पाहिजे? आपल्याला हा संसार तर खूप चांगला वाटतो. आपल्याला कधी वाटतं का की हा वणवा पेटलेला आहे आणि आपण त्यामध्ये होरपळत आहो? हे 3 ताप आहे, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक. ह्या 3 तापामुळे आपण होरपळत आहो. सगळीकडे दुःखच आहे, दुःखमयच आहे. ही कधी आपण कल्पनाही करत नाही. आपल्याला ह्या संसारामध्ये सगळं काही चांगलंच दिसतं, सगळे सुखच दिसतात आणि सुखाच्या आशेनं आपण जगत असतो. पण हा संसार आपल्याला गिळंकृत करणार आहे. एक दिवस इथे आपला मृत्यू ओढवणार आहे. आपल्याला मृत्यूमधून वाचवण्यासाठी कोणीही नाही. आपण गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. गुरु आपल्याला या भवसागरातून पार करू शकतात, असा विचारसुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही. शेवटपर्यंत आपण कशा ना कशामध्ये गुंतलेला असतो. आपल्याला जाणीवच होत नाही की या जगामध्ये दुःख आहे सगळे दुःखच. पण थोड्याशा सुखासाठी आपण सगळे दुःख भोगायला तयार असतो. सुख पाहता जावा एवढे दुःख पर्वत आहे, एवढे माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्या भगवान बुद्धांना माहिती होतं सर्वम दुःखम. त्याने सगळीकडे दुःखच बघितली. ह्या शिष्याला पण कळलं की या जगाच्या वणव्यामध्ये मी होरपळत आहे, सगळं दुःखच आहे. म्हणून तो गुरुला शरणागत गेला. आता अशा प्रकारची मानसिकता घेऊन जर आपण गुरुकडे गेलो तर गुरुला त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. गुरु त्याला आश्रय दिल्याशिवाय राहणार नाही. तर हे गुरुचं एक वैशिष्ट्य आहे, कारण तो करुणा सिंधू आहे. तो अशांनाच तर काढण्यासाठी येत असतो. या जगामध्ये एवढं दुःख आहे त्यांना माहिती असतं आणि या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी अवतार येतात, गुरु येतात, महापुरुष येतात. तर हे येतात, यांचा स्वभाव कसा असतो? शांता महांतो निवसंती संतो. शांत स्वभावाचे असतात. शांता महांतो हे महापुरुष असतात, हे विश्वगुरू असतात, हे जगद्गुरू असतात, शांत स्वभावाचे असतात. वसंत वल्लोक हितम चरंत. आता वसंत ऋतू आल्यामुळे किती आल्हाद निर्माण होतो. झाडा नवीन पालवी फुटते, सगळीकडे वातावरण एकदम थंड होऊन जाते, लोकांना अगदी आनंद होतो. तर वसंत ऋतूप्रमाणे हे ह्या जगामध्ये फिरत असतात. हे गुरु हे जगामध्ये येतात. कशासाठी येतात? लोकांना आनंद देण्यासाठी, ह्या अग्नीला कमी करण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये जे आपण होरपळतो, पाऊस आला की थंड होते, तसे लोकांना शांती देण्यासाठी हे येतात. त्यांचा दुसरा कोणताही उद्देश नसतो, फक्त लोकांना मदत करावी हेच त्यांना माहिती असतं. तर वसंतवत लोकहितम चरंत तीर्ण स्वयं भीम भवार्णवम. ते स्वतः हा संसार पार केलेले असतात, म्हणजे संसार पार करून पलीकडे गेलेले असतात. त्यांना स्वतःला काहीही गरज नसते, ते स्वतः मुक्तच असतात.
विवेकानंद, भगवान श्रीरामकृष्ण, ब्रह्मांजी सगळे मुक्त होते, ईश्वरकोटी होते. त्यांना स्वतःसाठी काहीही गरज नव्हती. त्यांना शरीर धारण करण्याची काहीच गरज नव्हती, तरी ते शरीर धारण करतात. ते संसाराच्या पलीकडे गेलेले आहे. त्यांना स्वतःची काहीही काळजी नाही. तीर्णा स्वयं भीम भवार्णवम जनान हेतूनान अन्यानपि तारयंत. तर जनान अहेतूनान अन्यानपि तारयंत. तर कोणत्याही प्रकारचा हेतू नसतो. ह्या लोकांना ह्या संसारामधून तारणं हाच एकमात्र त्यांचा जीवनाचा उद्देश असतो. म्हणजे स्वतः ईश्वराला करून घेतलेला आहे. स्वतः संसार सागराच्या पलीकडे गेलेले आहे. आता त्यांना एवढं दुःख भोगून या जगामध्ये येण्याची काय गरज आहे? भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की 3 मित्र होते. ते 3 मित्र जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये एक मोठी विहीर होती आणि त्या विहीर अशी वर बांधलेली होती. आता तिथे त्या भिंतीवर निशाणी लावून पहिला चढला आणि त्याने त्या विहिरीमध्ये बघितलं. त्या विहिरीमध्ये खूप आनंद होता. त्याला एवढा आनंद झाला की त्यानं त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि त्या विहिरीमध्ये काय आहे हे त्यानं बाहेर येऊन सांगितलंच नाही. दुसरा पण गेला, त्यानं पण बघितलं आणि तो हा 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 करत त्याने त्या विहिरीमध्ये उडी मारली. आता हे दोघंजणं गेले. त्यांना मुक्ती प्राप्त झाली, त्यांना आनंद मिळाला. तिसरा पण गेला. पण तिसरा गेला तुम्हाला की मी जर उडी मारली तर या ठिकाणी एवढा आनंद आहे हे बाहेरच्या जगाला कळेल कसं? मला तर तो आनंद मिळेल, पण या ठिकाणी आनंद हे जगाला कधीच कळणार नाही. म्हणून तो खाली उतरून परत येतो आणि परत येऊन लोकांना सांगतो की अरे या 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 चला चला चला, त्या ठिकाणी खूप आनंद आहे. आता यामागे त्यांचा काय उद्देश असतो? ते त्यामध्ये उडी मारून आनंद मिळवू शकतात, पण ते परत येतात. भगवान श्रीरामकृष्णांनी सगळ्या साधना केल्या, मुक्ती मिळाली, सगळं झालं. आता ते मथुरबाबूच्या घराच्या छतावर जातात आणि जोरजोराने ओरडतात, अरे तुम्ही कोण, कुठे आहे, या, मी तुमची वाट बघत आहे. आता त्यांना लोकांना बोलवायची काय गरज होती? त्यांची हाक अजूनही ऐकू येत आहे आणि अजूनही कितीतरी लोक तिथे जात आहे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचा आश्रय घेत आहे. आता त्यांना सगळं काही प्राप्त होतं, पण तिथे जाऊन ते हाक मारायचे. मग नरेंद्र आला, राखाल आला, हे सगळे यायला लागले. मग गृहस्थ भक्त आले. मग हळूहळू गर्दी वाढायला लागली. आता बघा, भगवंतानी स्वतः ईश्वरलाभ करून घेतला, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, नेहमी आनंदामध्ये होते. आता स्वतःचं तर काम झालं, आता गरज काय? पण ते आले होते इतरांसाठी. इतरांनासुद्धा ही मुक्ती मिळावी, इतरांनासुद्धा हा आनंद मिळावा, म्हणून ते लोकांना बोलवत होते की या या या. जर लोक आले नाही तर त्यांच्या घरी जाऊन सांगत होते. बलरामबाबूच्या घरी जाऊन सांगायचे, लोकांना बोलवायचे. केशवचंद्र सेन त्यांना भेटायला गेले. त्यांना सांगितलं की किती आनंद आहे. आणि केशवचंद्र सेन नंतर त्यांच्या पेपरमध्ये लिहू लागले. मग हळूहळू कलकत्त्याचे लोक यायला लागले. म्हणजे बघा, जरी ह्या लोकांना स्वतःची काहीही गरज नसते, ते भवसागर पार झालेले असतात, त्यांना आनंद मिळालेला असतो, आणि तरीसुद्धा त्या जगामध्ये येतात आणि सगळीत्र विचरण करतात आणि लोकांना तो आनंद देतात. असा असते गुरुचा स्वभाव. शांत स्वभाव असतो. शांता महांतो निवसंती संतो. त्यांना आपण संत म्हणतो, महापुरुष म्हणतो. शांत प्रकृतीचे. वसंत वल्लोक हितम चरंत. जसा वसंत ऋतू
सगळीकडे आनंद निर्माण करतो, आल्हाद निर्माण करतो, तशा प्रकारे हे लोक सगळीकडे फिरत असतात या जगामध्ये. ह्या जगाच्या वनव्यामध्ये ते फिरत असतात आणि होरपळलेल्या जीवांना बाहेर काढण्याचं काम करत असतात. आणि त्यामागे त्यांचा काही उद्देश नव्हतो. तीर्णा स्वयं भीम भवार्णवम जना. तर तीर्णा स्वयं भीम भवार्णवम, स्वतः ते भवसागर पार करून गेलेले असतात. ते काही बंधनात नसतात. कारण जो माणूस बंधनात आहे तो इतरांना मुक्त करणार कसा? जो अपवित्र आहे तो दुसऱ्यांना पवित्र करणार कसा? त्यांचं जीवन पवित्र असते, शुद्ध असते, त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं असते. आता जर आपला कपडा जर घाणेरडा असेल आणि त्या घाणेरड्या कपड्यांनी आपण जर आपला टेबल साफ करत असू तर तो टेबलसुद्धा घाणेरडा होऊन जाईल, कारण तो तुमचा तो कपडाच घाणेरडा आहे. आता गुरुच्या मनामध्ये जर पाप असेल, तो पापकर्म करत असेल, तर तो लोकांना पवित्र करणार कसा? पहिले तो स्वतः पवित्र पाहिजे. तर हे अशा प्रकारचे गुरु स्वतः पवित्र असतात, शांत स्वभावाचे असतात, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं असतं, भवसागराच्या पलीकडे गेलेले असतात. आणि तरीसुद्धा जना न हेतुनान अन्यान पितारयंत, म्हणजे लोकांना कोणताही हेतू मनात न बाळगता लोकांचा या जगामध्ये उद्धार करत असतात. त्यांना बोलावून त्यांना हे ज्ञान देतात. त्यामध्ये त्यांचं काहीही त्यांचा स्वार्थ नसतो. त्यांना काहीच नको असते. त्यांना काय कमी आहे? त्यांना सगळं काही मिळालेलं आहे. तर स्वामीजींना बघा सगळं काही मिळालेलं होतं, पण त्यांनी केवढे कष्ट घेतले, केवढी मेहनत केली. अमेरिकेत गेले, स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही, स्वतःच्या खाण्यापिण्याची पर्वा केली नाही, स्वतःच्या विश्रांतीची पर्वा केली नाही. रात्रंदिवस न थकता 4 वर्ष सतत व्याख्यानं देत राहिले. गरज काय? स्वतः तर आत्मज्ञानी, स्वतः एक सप्तऋषीमधले एक ऋषी, स्वतः ईश्वरकोटी. आता ह्या स्वामीजींना एवढे कष्ट भोगण्याची गरज काय होती? पण त्यांना लोकांनासुद्धा हा आनंद द्यायचा होता. तो आनंद लोकांमध्ये आहे, असं नाही की त्यांना बाहेरून कुठून आणायचं आहे, पण त्याची फक्त जाणीव नाही. ही जाणीव लोकांना करून द्यायची होती की रे बाबा, तुम्ही सगळे दिव्य आत्मेच आहात. तुम्ही अज्ञानामुळे स्वतःला शरीर समजता. तुम्ही आत्मेच आहात. ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं की ते आत्मज्ञान झालं की सगळी बंधनं तुटून पडतात. आणि ते जे शास्त्रामधलं ज्ञान आहे, त्यांनी अनुभूती घेतलेली आहे, तेच लोकांना ते सांगत फिरतात. त्यांचा दुसरा कोणताही उद्देश त्यामागे नसतो. आता गुरु काय म्हणतो बघा, तर गुरु शिष्याला म्हणतो, कारण शिष्याने सांगितलेलं आहे की भगवंता, तुमच्याशिवाय मला आता कोणीही वाचवू शकत नाही. मी तुमचाच एकमात्र आश्रय घेतला आहे. शरणमन्यद्य दहम न जाने, म्हणजे मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तुमच्या व्यतिरिक्त मी कुणालाही जाणत नाही. शरण्यम अन्य यद्यदहम न जाने, तर अहम न जाने, मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही जाणत नाही. तुम्हीच माझा उद्धार केला पाहिजे. तेव्हा आता गुरु त्याला अभयवाणी देतात. हेच तर गुरुचं कर्तव्य आहे की अशा प्रकारचा शिष्य आल्यानंतर भगवान श्री रामकृष्णांकडे असे बरेच गृहस्थ भक्त यायचे. ते म्हणायचे की तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही संसारात जरी असले तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. आता सगळी भीती सोडून द्या. नक्कीच तुमचं जीवन सार्थक होईल. आणि त्यांना मग उपदेश द्यायचे. बघा की अशा प्रकारे संसारात राहा. संसारामध्ये राहिली तर तुम्हाला काहीही भीती नाही. मृत्यू तुम्हाला काहीही करू शकणार नाही. म्हणजे याला म्हटलं आहे अभयदान देणं. तर गुरु शिष्याला अभयदान देतो की बेटा, तू घाबरू नकोस. कितीतरी शिष्य विचारायचे की ठाकूर, मग असं जर आहे तर या संसारामधून बाहेर पडण्याचा काहीच उपाय नाही का?
तेव्हा ठाकूर म्हणायचे आहे की उपाय नक्कीच आहे, तुम्ही बाहेर पडू शकता, त्याला प्रार्थना करा, त्याच्या नावाचा जप करा, अनासक्त व्हा, साधुसंग करा, उपाय आहे ना. ह्या संसाराच्या अग्नीमधून बाहेर पडण्याचा उपाय आहे. तर इथे गुरु तेच सांगतात, मा भैष्ट विद्वन तव नास्त्य अपाय. म्हणजे बेटा तू घाबरू नको, तुला घाबरण्याचं काहीही कारण नाही, तुला काहीही अपाय होणार नाही. तू आता योग्य ठिकाणी आलेला आहेस, आता सगळी भीती सोडून दे. मा भैष्ट विद्वन तव नास्त्य अपाय, तुला न अस्ति अपाय, तुला काहीच अपाय होणार नाही. संसार सिंधो तरणे अस्ति उपाय, हा संसार सिंधू तरून जाण्याचा उपाय आहे. तू आता काहीच काळजी करू नको, सगळी भीती सोडून दे. ह्या संसारामधून बाहेर पडण्यासाठी उपाय आहे, तुला काही अपाय होणार नाही, तू योग्य ठिकाणी आलेला आहे. तर इथे तरून जाण्याचा उपाय आहे. येनैव याता यततोष्य पारम तमेव मार्गम तव निर्दिशामी. माभेष्ट विद्वंस तव नास्त्यपाय संसार सिंधोस्तरणेस्तुपाय. येनैव याता यतयोष्य पारम तमेव मार्गम तव निर्दिशामी. तेव्हा ह्याच मार्गाने अनेक ऋषी मुनी योगी हा संसार पार झालेले आहे. येनैव याता यतयोष्य पारम, यतय म्हणजे ऋषी, यत्नवान, प्रयत्न करणारे, ते येनैव याता या मार्गावर गेल्यामुळेच ते हा संसार पार होऊ शकले. तर ज्या मार्गाने ते गेले आणि संसार पार झाले, तमेव मार्गम तव निर्दिशामी, तोच मार्ग मी तुला सांगत आहे. म्हणजे ज्या मार्गानं हजारो लोक या संसार सागराच्या बाहेर पडले, तोच मार्ग मी तुला सांगणार आहे. म्हणजे मार्ग काही नवीन नाही, मार्ग जुनाच आहे आणि हजारो लोक त्या मार्गावर जाऊन पार झालेले आहे. पण लोक आता विसरलेले आहे. तो मार्ग त्यांना पुन्हा सांगावा लागतो आणि सोपा करून सांगावा लागतो, नाहीतर लोकांना कळत नाही. तर हे आहे गुरुचं आश्वासन, हे आहे गुरुचं अभयदान. गुरु अभयदान देतो की बेटा तुला घाबरण्याचं काही कारण नाही, तुला काहीच अपाय होणार नाही, तू राहा ना संसारात, त्यामध्ये काय वाईट आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, संसारामध्ये राहिलं तर काय झालं, मी पण लग्न केलं आहे, मी पण संसारात राहतो, पण संसारात अनासक्तपणे राहा. ते म्हणत नव्हते की संसारात राहिल्यामुळे तुम्हाला काही उपाय नाही, तुम्हाला संसार सोडावा लागेल, तेव्हा असं कधीच म्हणत नव्हते. तुम्ही संसारात राहा, तुम्ही आता स्वीकारलेला आहे गृहस्थ आश्रम, तुम्ही आश्रमातच राहा, तुम्हाला काहीही अपाय होणार नाही, घाबरण्याचं काहीही कारण नाही. आता मी तुमच्या पाठीशी आहे ना. नाग महाशयांनी लग्न केलं होतं, ते म्हणाले की संन्यास घेतो. ठाकूर म्हणाले की संन्यास द्यायची गरज नाही, तुम्ही घरीच राहा, तुमचं जीवन बघून लोकांना प्रेरणा मिळेल, तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही, मी आहे ना तुमच्या पाठीशी. म्हणजे बघा, गुरु अशा प्रकारे आपल्याला हिंमत देतो, अशा प्रकारे अभयदान देतो. आणि संसारामध्ये राहूनसुद्धा बाहेर पडण्याचा उपाय आहे. असं नाही की संसारात राहिल्यामुळे मुक्ती होणार नाही, तिथे पण मुक्ती होऊ शकते. आणि अनेक लोकांनी केलेली आहे. जनक महाराजा राजा होता, गृहस्थ होता, तो मुक्त झाला, त्याला ज्ञान प्राप्त झालं. असे अनेक लोक आहे की या मार्गावर जाऊन ते मुक्त झाले. मग तुला घाबरण्याची काय गरज आहे, उपाय आहे. आणि ज्या मार्गाने लोक जाऊन पार झाले आहेत, तोच मार्ग मी तुला सांगत आहे. आणि आपण मागे बघितलंच, आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे, गुरुनी आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता उपाय तर सांगितलं आहे की हे असं आत्म्याचं स्वरूप आहे, तू पंचकोशही नाही, तू 3 शरीरही नाही, हे सगळं सांगितलं. पण आता काय करायचं आहे, ह्या आत्म्याच्या स्वरूपाबद्दल तर उपदेश दिला आहे. गुरु म्हणतो की याच मार्गानं अनेक लोक गेले, आता तुला पण तोच मार्ग मी सांगत आहे आणि मागे सांगितलेलं पण आहे. आता मी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर तुला जायचं आहे.
आता वेदांतामध्ये साधना काय आहे? वेदांतामध्ये 3 प्रकारच्या साधना आहे. पहिले श्रवण करायचं, मग मनन करायचं, मग निधिध्यासन करायचं. ह्या 3 गोष्टी वेदांतामध्ये आहे की गुरुने सांगितलेलं वाक्य त्याला श्रवण करायचं, मग त्याचं मनन चिंतन करायचं आणि मग त्यावर ध्यान करायचं. हाच साधना मार्ग वेदांताचा आहे. वेदांतामध्ये हीच साधना सांगितलेली आहे. तर इथे गुरु काय म्हणतो? ततश्रुती तन्मननम, म्हणजे श्रुती जी आहे, श्रुती म्हणजे शास्त्र, जे श्रवण, तत्श्रुती ही म्हणजे जे मी सांगितलेलं आहे त्याच्यातून चांगल्या प्रकारे श्रवण केले ना, श्रवण केलं की नाही? मी तुला सांगितलेलं आहे आत्म्याचं स्वरूप, तू त्याचं चांगल्या प्रकारे श्रवण केलेलं आहे ना. आता जे तू श्रवण केलेलं आहे त्याचं आता तुला मनन करावं लागेल. यत श्रुतीही तन्मननम सतत्वम ध्यानम चिरंतरम नित्यनिरंतरम मुने, म्हणजे चिरम नित्यम निरंतरम ध्यानम मुने, म्हणजे तुला आता मी सांगितलेलं सत्य आता श्रवण केलेलं आहे. ही पहिली पायरी आहे की गुरुनी दिलेला उपदेश श्रवण केलेला आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की संसाराचा रोग लागलेलाच आहे, एकदा श्रवण करून काम भागणार नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा आले पाहिजे, पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. म्हणजे बघा, श्रवण करणं म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे. आपण बरेचदा ऐकतो पण आपली धारणाच होत नाही. कितीदा आपण साधूंकडे जातो पण काय त्यामधलं काही समजतच नाही. आता भगवान श्री रामचंद्राकडे पण किती भक्त यायचे. आता सगळ्यात काही ते तत्त्व समजायची का? भगवान श्री रामकृष्ण अगदी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करायचे. उदाहरणं द्यायचे, उपमा द्यायचे, गोष्टी सांगायचे, असं सगळं करून ते सोपं करायचे. तरीही अनेक लोकांना ते समजत नव्हतं. ते म्हणायचे की हा माणूस काय पागल झाला आहे का? रात्रंदिवस ईश्वर 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 करतो, याचं डोकं बिघडलं आहे का? म्हणजे बघा, श्रवण करायचे आहे ते एकाग्री मनानं श्रवण करायचं आहे. श्रवण करताना आपलं मन एकाग्र पाहिजे. नुसतं मन एकाग्र नाही पाहिजे, तर मनामध्ये आपल्या क्षमता पण पाहिजे, धारणाशक्ती पण पाहिजे. आता भगवान श्री रामकृष्ण एवढे सगळं सांगायचे, पण बघा मास्टर महाशय तिथे बसायचे. त्यांची धारणाशक्ती बघा, ते सगळंच्या सगळं लक्षात ठेवायचे आणि घरी जाऊन पुन्हा लिहून काढायचे. आणि जर आठवलं नाही तर पुन्हा ध्यान करायचे आणि ध्यान करून आठवण्याचा प्रयत्न करायचे. याला म्हटलं आहे श्रवण मनन निधिध्यासन. आता बरेचदा आपण श्रवण करतो पण लगेच बाहेर गेलो की विसरून जातो. आपण काय ऐकलं हे आपल्याला कळत नाही. म्हणून जंगलामध्ये जेव्हा ते आश्रम होते, वनामध्ये ऋषींचे आश्रम होते, तिथे ब्रह्मचार्यांना ते वेदांत शिकवायचे, उपनिषद शिकवायचे. आणि शिकवल्यानंतर त्यांना म्हणायचे की हे सगळं तुम्ही आता पाठ करा. तुम्ही एक उपनिषद शिकले, कठोपनिषद, आता हे सगळं उपनिषद पाठांतर करा, त्याचं मनन चिंतन करा, मग माझ्याकडे या. शिकण्याची घाई करू नका. जे शिकलेले आहात ते पहिले आत्मसात करा. ते आत्मसात झाल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही नुसते श्लोक पाठ करून उपयोग नाही, त्याचं मनन करा, त्याचं चिंतन करा, त्यामध्ये डुबून जा, रात्रंदिवस तोच ध्यास धरा. म्हणजे श्रवण करायचं म्हणजे या कारणानं ऐकायचं आणि या कारणानं सोडून द्यायचं असं नाही आहे. श्रवण करायचं म्हणजे आत्मसात करायचं. आपण जे ऐकले त्याची धारणा करायची. आता क्लासमध्ये 100 विद्यार्थी असतात, शिक्षक सगळ्यांना शिकवतो, सगळ्यांना एकच धडा शिकवतो, 100 विद्यार्थी बसले आहे. पण आता त्यामधले 10 विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात, पहिल्या श्रेणीमध्ये येतात, तर बाकीचे सेकंड क्लासमध्ये थर्ड क्लासमध्ये पास होतात, काही नापासही होतात.
आता विद्यार्थ्यांमध्ये फरक आहे. सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पण 10 विद्यार्थ्यांची धारणाशक्ती चांगली आहे. जे ऐकलं ते त्यांच्या लक्षात राहिलेलं आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा नरेंद्रनाथ होते तेव्हा गुरु शिकवायचे आणि नरेंद्रनाथ डोळे बंद करून द्यायचे. गुरु म्हणायचे, नरेंद्र झोपतो आहे का? म्हणजे सर तुम्ही जे काही सांगितलं ते मला विचारा, आणि सगळं ते सांगू शकत होते. म्हणजे डोळे बंद करून ते ऐकत होते, म्हणजे धारणा करत होते, ते सगळं आत्मसात करत होते, ते सगळं लक्षात ठेवत होते. म्हणजे ही क्वालिटी पण शिष्यामध्ये पाहिजे. जे श्रवण केलं आणि बस विसरून गेला. आता त्या 100 विद्यार्थ्यांपैकी 10च विद्यार्थी का चांगले मार्क घेतात? कारण त्यांनी योग्य प्रकारे श्रवण केलेलं आहे, मन देऊन श्रवण केलेलं आहे, एकाग्रचित्तानं श्रवण केलेलं आहे, त्यांची धारणाशक्ती चांगली आहे, त्यांचं मन पवित्र आहे, त्यांना लवकर ते कळलेलं आहे, आणि म्हणून ते परीक्षेमध्ये लिहू शकले. म्हणजे इथे विद्यार्थ्यावरती पण अवलंबून आहे. जर एक वेळा समजलं नाही तर 10 वेळा समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता हे आत्मतत्व आहे, हे अतिशय सूक्ष्म आहे. एक वेळा ऐकल्याने काही धारणा होत नाही. पुन्हा 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 त्याच गोष्टी ऐकाव्या लागतात. श्रीरामकृष्ण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगायचे, कारण एका सांगितल्यामुळे लोकांना कळत नाही. त्यांनाही माहिती होतं की एकदा सांगून होत नाही. ते म्हणायचे का, अरे परत परत येत जा, एकदा येऊन काय होणार आहे, परत परत या, म्हणजे मग धारणा होईल, आणि मग तुम्ही त्याचं चिंतन मनन करा. जे काही ऐकलेलं आहे त्याचं चिंतन करा, मनन करा. म्हणजे मनातल्या मनात घोळा त्या गोष्टी, डोळे बंद करून त्या श्लोकावर ध्यान करा, आणि ते निरंतर करा. निरंतर म्हटलं आहे, म्हणजे असं नाही की केलं आणि सोडून दिलं. तर इथे सतत ध्यानम चिरम नित्य निरंतरम मुने. तर इथे नित्य करायचं आहे, निरंतर करायचं आहे, आणि चिरम आणि ध्यानम म्हणजे मनन करा, नंतर निधिध्यासन करा. सतत ध्यानम म्हणजे निधिध्यासनम, जे ध्यान करा. निरंतरम नित्यम चिरम मुने, म्हणजे हा उपाय सांगितलेला आहे की मी जे तुला सांगितलेलं आहे ते चांगल्या प्रकारे श्रवण केलेलं आहे ना, ते तुला समजलेलं आहे ना. नसन समजलं तर तो प्रश्न विचार, मी तुला पुन्हा समजावून सांगेल. आता समजल्यानंतर त्याचं मनन चिंतन कर, त्याशिवाय ते आत्मसात होणार नाही. तर पुन्हा पुन्हा ते मनामध्ये घोळावं लागेल. पुन्हा 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 त्याचं चिंतन कर, मनन कर, आणि मग रात्रंदिवस त्याचंच ध्यान कर, त्यावरच ध्यान कर. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आता गुरुने मंत्र दिला असेल, सतत हाच विचार मनात राहून की मी ब्रह्मच आहे, मी शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, हा सगळा विचार सोडून दे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, न च श्रोत्र जिव्य न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंदरूप शिवम शिवम. मी चिदानंदरूप आत्माच आहे, बाकी सगळ्या गोष्टीची आसक्ती सोडून दे. मी शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही. म्हणजे आता आपल्याला निधिध्यासन करायचं आहे. पहिले चांगल्या प्रकारे श्रवण करायचं आहे. नुसतं यूट्यूबवरती ऐकलं, हां मी ऐकलं, पूर्ण विवेक चूडामणी ऐकलं, मी पुन्हा दुर्दृश्य विवेक ऐकलं, मी पूर्ण उपनिषदं सगळी ऐकली. त्या सगळी ऐकली, पण धारणा किती झाली? त्या सत्यम वद धर्मम चर म्हटलं आहे, त्या सत्य बोलतो का आपण? आता ऐकलो, पाठ आहे सत्यम वद, सत्य बोला, धर्माचं आचरण करा. त्या धर्माचं आचरणही करत नाही आणि सत्यही बोलत नाही, मग त्या ऐकण्याचा उपयोग काय झाला? म्हणजे धारणाच झाली नाही की सत्य बोलल्याशिवाय आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. सत्यमेव जयते. आता ही धारणाच झाली नाही, त्यामुळे आपण सत्याचं आचरण करणार नाही, आणि सत्याचं आचरण केलं नाही तर आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. कारण ट्रूथ इज गॉड, ते ब्रह्म सत्यस्वरूप आहे. तुम्ही खोटं बोलून त्या ब्रह्माला प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून श्रवण करा, मनन करा, ध्यान करा, सतत करा, निरंतर करा, आणि आत्मसात करा, आणि जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय प्रगती होणार नाही, त्याशिवाय ह्या सत्यांची अनुभूती होणार नाही. ही सत्य नुसती ऐकून सोडून द्यायची नाही,
तर आपल्या जीवनाचा भाग झाली पाहिजे. तर आपल्या मनामध्ये वैराग्य, विवेक, वैराग्य, त्याग हे निर्माण झाले पाहिजे. जर हे काहीही होत नसेल, या जगावरची आसक्ती जात नसेल, हे जग खरं वाटत असेल आणि तरी मी वेदांत वाचतो आहे, त्यामुळे काही तुम्हाला वेदांताची अनुभूती होणार नाही. तुम्हाला सगळं ज्ञान होईल, तुम्ही सगळं सांगू शकाल, पण अनुभूती होणार नाही. तुम्ही काहीही वाचलं नाही, पण जर नैतिक जीवन जगले, धार्मिक जीवन जगले, तरी तुमची प्रगती होईल. पण हे सगळं वाचलं, पण जीवनामध्ये बदल जर केला नाही, तर काहीही प्राप्त होणार नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये बिलकुल प्रगती होणार नाही. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आध्यात्मिक होण्यासाठी काही खूप अभ्यास करावा लागतो, खूप डिग्र्या घ्याव्या लागतात, खूप पांडित्य पाहिजे असं काही नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगा, तुम्ही चारित्र्यवान व्हा आणि मग वेदांताचा अभ्यास करा. मग तुम्हाला नक्कीच कळेल वेदांत काय आहे ते. ततो विकल्पम परमेत्य विद्वान येव निर्वाण सुखम समृच्छति तत श्रुति तत् मननम सतत ध्यानम चिरम नित्य निरंतरम मुने ततो अविकल्पम परमेत्य विद्वान ह्यैव निर्वाण सुखम समृच्छति. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केल्यानंतर, अशा प्रकारे तुम्ही साधना केल्यानंतर काय होईल? अविकल्पम परमेती. तुमच्या मनामधले सगळे संकल्प विकल्प नष्ट होईल आणि तुम्हाला निर्वाण सुखम समृच्छति. तुम्हाला निर्वाण सुख प्राप्त होईल, म्हणजे समाधीची अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारे वेदांताची साधना केल्यामुळे तुमचं मन शांत होईल, वृत्तीशून्य होईल आणि मग त्या ब्रह्माचं स्वरूप तुमच्या मनामध्ये प्रगट होईल. तर आता श्रुते म्हणजे श्रवण करणं, शतगुणम विद्या. आता विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्याचं श्रवण करणं ही पहिली पायरी आहे. मननम विद्यान मननम मननादपि श्रुते शतगुणम विद्यान. म्हणजे ऐकण्यापेक्षा मनन करणं हे 100 पटीनं फायद्याचं आहे, 100 गुणा फायद्याचं आहे. तुम्ही नुसतं श्रवण केलं तर होणार नाही, पण जर जे ऐकलं त्याचं मनन आणि चिंतन केलं तर तुम्हाला 100 पटीनं त्याचा फायदा मिळेल. आणि त्यावर जर ध्यान केलं तर 1,00,000 पटीनं तुम्हाला फायदा मिळेल. निधिध्यासनम म्हणजे निधिध्यासनम लक्ष गुणम. जर निधिध्यास केलं तर 1,00,000 पटीनं तुम्हाला फायदा मिळेल. म्हणजे नुसतं श्रवण करणं म्हणजे सुरुवात आहे. त्याचं मनन चिंतन केलं तर हळूहळू मन शांत होईल, म्हणजे 100 पटीनं तुम्हाला जास्त प्रगती होईल, जास्त फायदा होईल. आणि जर त्याचं डीप ध्यान केलं, निधिध्यासन केलं तर 1,00,000 पट, 1,00,000 पटीनं ते वाढेल. म्हणजे किती शीघ्र तुम्ही प्रगती करून घ्याल. आणि मग शेवटी तुम्हाला जे ब्रह्मज्ञान मिळेल तेव्हा अनंत पटीनं तो आनंद वाढेल. निर्विकल्पकम श्रुते शतगुणम विद्यान मननम मननादपि निधिध्यासम लक्ष गुणम अनंतम निर्विकल्पकम. म्हणजे जेव्हा तुम्हाला ते निर्विकल्प समाधी प्राप्त होईल तेव्हा हा आनंद अनंत पटीनं वाढेल. पहिले श्रवण, मग मनन केलं तर 100 पटीनं तो आनंद वाढेल. आणि निधिध्यासन केलं तर तो 1,00,000 पटीनं वाढेल. आणि ब्रह्मज्ञान होईल तेव्हा अनंत पटीनं, म्हणजे मग तिथे काही मर्यादा नाही. अनंत सुखाचे तुम्ही अधिकारी व्हाल. तो आनंद तुमच्यामध्ये आहे, तो तुम्हाला प्राप्त होईल. हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे शास्त्रांनी, हे सगळं आपल्याला सांगितलं आहे गुरुनी. म्हणजे गुरुचा आश्रय घेणं आवश्यक आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर गुरुचा आश्रय घ्यावा लागेल. गुरुनी सांगितलेलं पहिले चांगल्या प्रकारे श्रवण करावं लागेल. म्हणून जेव्हा गुरु आपल्याला मंत्र देतो तो आपल्याला म्हणून दाखवावा लागतो की तुम्ही योग्य प्रकारे श्रवण केलं ना, म्हणजे मंत्र बरोबर ऐकलं आहे की नाही. मग त्या मंत्राचं मनन आणि चिंतन करा, त्यांचा जप करा, गुरु सांगतात. आणि मग त्यावर ध्यान करा.
त्या मंत्रावर ध्यान करा की मंत्राचा अर्थ काय आहे. मग त्यामधली जे इष्टदेवता आहे ती प्रगट होईल, म्हणजे ते सत्य प्रगट होईल आणि मग तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. तर इथे पहिले ऐकावं लागतं, मग मननचिंतन करावं लागतं, मग ध्यान करावं लागतं आणि ध्यानामध्ये मन जेव्हा स्थिर होतं, जेव्हा समाधी लागते, तेव्हा निर्वाण सुख प्राप्त होते आणि अनंत पटीने आनंद आपला वाढतो. म्हणजे आपला आनंद कसा होतो, अनंत होतो, आपलं सुख अनंत होतं. म्हणजे मग त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा राहत नाही. तर इथे आपण बघितलेलं आहे की गुरुचं किती महत्त्व आहे आणि गुरु कशा प्रकारचा गुरु आपण निवडला पाहिजे आणि शिष्याच्या मनाची अवस्था कशी पाहिजे. आणि अशा प्रकारे जर शिष्याच्या मनाची अवस्था असेल तर गुरु त्याचा स्वीकार करेल, त्याला अभयदान देईल आणि त्याला शास्त्राचं मर्म सांगेल, त्याला मंत्रदीक्षा देईल, त्याचा स्वीकार करेल आणि त्या प्रकारे जर आचरण केलं, श्रवण मनन निधिध्यासन केलं तर ते अनंत सुख आपल्याला प्राप्त होईल, ते निर्वाण आपल्याला प्राप्त होईल आणि आपण सगळ्या बंधनातून मुक्त होऊ. हेच आपल्याला शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे आणि आज आपण तेच बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.